सकाळी त्या हानम्याला भेटायला गेलतो पोलीस स्टेशनला. बरं. बिचारा लय वैतागला होता. मला म्हणत होता ह्या पोरांनी हे धंदे करून ठेवलेत आणि भोगायला लागते मला. पण मला म्हणत होता, म्हटलं तू लय नशिबवानीस, आपल्या पोरांना चांगले संस्कार दिले म्हणत होता मला. तुम्ही संस्कार दिलेत आणि मी काहीच नाही केलं. अगं अगं संस्कार आईच देते. पुरुषाचं आपलं नाव लावलं जातं. हे बघ, आपल्या समाजाची आहे ना ही शोकांतिकाची. घरातल्या बाईला नेहमी दुय्यम दर्जाची वागणूक मिळते आणि नाव फक्त पुढं पुरुषाचं होतं, दुसरं काय. ओ पुरुष, त्या समाजाला राहू द्या बाजूला. हां, उगाच आपलं काहीतरी बोलायचं. कशाला विचार करताय तुम्ही? तुमचं म्हणणं काय? ऐका आता, हे बघा, हे माझं असं असतं. अहो तुम्हाला सांगायचंच विसरले. दादाचा फोन आला होता, संकेतबद्दल विचारत होता. होय, काय झालं मग? मग मी सांगितलं, संकेतचं 10वी झाली, आता कॉलेजला जातो. दादा मला 12वी झालं ना की त्याला माझ्याकडे दे पाठवून, मी बघतो त्याचं पुढं काय ते. बघ, मी तुला काय म्हणालो होतो, पाखरं मोठे झाली की त्यांच्या पंखाला बळ येतं आणि ते आपल्या आपल्या मार्गाने निघून जातात म्हणून. अहो माझ्या दादाकडे जातोय, दुसरे कुठं? तुमचं आपलं दुसरंच काहीतरी असतं बघा. बरं बरं बाई, चल कामाला जायला उशीर होतोय. कुलूप लावलं ना? हो लावलंय, चला. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच आपल्या देवगिरी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका.